आंबट चिंच म्हणताच सगळ्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं बरं का. आता तिचं सीझन आहे आणि उन्हाळ्याच्या तोंडावरती या चिंचा मार्केटमध्ये खूप उपलब्ध असतात आणि त्या खूप स्वस्तही असतात. आपण 2 किलो चिंचा बाजारातून आणलेल्या आहेत. साधारणपणे वजन तुम्हाला दाखवण्यासाठी 2 किलो 111 ग्रॅम इतक्या आपण त्या चिंचा घेतलेल्या आहेत. मला तुम्हाला याचं वजन यासाठी सांगायचं आहे की आपण ती घरी सीझनमध्ये आणून ठेवलेली चिंच आपल्याला किती परवडते आपण ते बघणार आहोत. आता ह्या चिंचांचे जे वरचे कडक टरपलं असतात ते आपण काढून घेणार आहोत बरं का. तुम्ही स्क्रीनवरच बघत आहात त्या पद्धतीने आपण ह्या चिंचा साफ करणार आहोत आणि वर्षभर आपण 300 रुपये किलो आपण एरवी मिळणारी चिंच 20-30 रुपयामध्ये कशी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो ते बघणार आहोत. वेलकम टू मधुकर रेसिपीज मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चिंचेचा वापर भारतीय व्यंजनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो बरं का. तुम्ही चिंच कशा कशात वापरतात मला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही चिंच कशा कशात खातो त्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्सला जाऊन ती यादी वाचा बरं का. तुम्हाला खूप जिन्नसांची नावं कळतील. इथे आपण ह्या संपूर्ण 2 किलो चिंचांवरच्या टरपलं काढून घेतले आहेत. ते साधारणपणे आता त्यानंतर आपण वजन केलेलं आहे ते 1690 ग्रॅम म्हणजे 1700 ग्रॅम इतकं हे वजन आपल्याला ह्या चिंचांचं भरलेलं आहे. विदाऊट टरपलांचं वजन साधारणपणे 300 किंवा 400 ग्रॅम इतके हे टरपलं आपले त्यातनं कमी झालेले वजा झालेले आहेत. आता आपण तुम्ही बघत आहात याला हलकासा ओलावा आहे बरं का. आपण याला एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलं आहे आणि त्यानंतर आपण आता यातल्या चिंचोक्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं का. कारण जास्त ओली जर चिंच असेल तर चिंचोके सहजासहजी निघत नाही. हलकंसं त्याला कोरडं करून घ्यावं आणि चिंचोके काढण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. खलबत्त्यामध्ये चिंचा अशा घालायच्या आहेत आणि वरतून असे टोले मारले की त्यातले चिंचोके लगेच वेगळे होतात आणि नाही जरी झाले तरी आपण हाताने त्याला अशा पद्धतीने लगेच काढू शकतो. त्या सोप्या पद्धतीने त्या साली अशा त्याच्या मोकळ्या होतात. चिंचेचा तो गर जो असतो वरचा तो असा बाजूला होतो आणि पटापट आपल्याला चिंचोक्या काढायला मदत होते. या 2 किलो चिंचांमधून आपल्याला चिंचोके किती मिळाले आणि त्या चिंचोक्यांचा काय उपयोग असतो ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत बरं का. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, माझे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्राप्तेष्टांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. बरं आपण आता खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या चिंचोक्या ह्या चिंचेमधून बाजूला करून घेत आहोत बरं. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आपण 2 किलो चिंचा आणल्या होत्या पण दुसऱ्या दिवशी सुद्धा मार्केटला जाणं झालं आणि चिंचा इतक्या सुंदर मार्केटला आलेल्या आहेत आता यावर्षी तर त्या बघून दीपालीचा मोह आवरलाच नाही. तिने आणखीन 3 किलो चिंचा घेऊन टाकल्या आणि त्यासुद्धा आपण प्रिपेअर करून यामध्ये ॲड करणार आहोत. बरं कारण आहे बरं का अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवलेल्या चिंचा ह्या कितीही वर्ष टिकू शकतात बरं का. त्या संपेपर्यंत खराब होणार नाहीत याची गॅरंटी असते अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर करून ठेवणार असाल तर. इथे बघू शकतात आपण चिंचोक्या आणि ह्या चिंचा अशा वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. यामध्ये साधारणपणे अर्धा किलोच्या आसपास या संपूर्ण चिंचांमधून चिंचोक्या निघालेल्या आहेत बरं का. आता या चिंचोक्यांचा काय काय उपयोग असतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघू शकतात आधी आपण ज्या 2 किलो चिंचा घेतल्या होत्या त्यातल्या 1084 ग्रॅम म्हणजे साधारणपणे 1100 ग्रॅम इतकी चिंच आपल्याला विदाऊट चिंचोक्यासुद्धा मोजून घेतलेली आहे. त्यामुळे 2 किलो 111 ग्रॅम चिंचांमधून चिंचोक्या बाजूला जाता आपल्याला 1084 ग्रॅम म्हणजे 1100 ग्रॅमच्या आसपास आपल्याला चिंच मिळालेला आहे. त्याचा गर मिळालेला आहे आणि साधारणपणे 550 ग्रॅम इतकी म्हणजे अर्धा किलोच्या आसपास आपल्याला चिंचोके मिळालेले आहेत बरं. हे चिंचोकेसुद्धा मार्केटला विकले जातात बरं का. इथे आपण आता ह्या चिंचा वाळायला घालत आहोत. वरती उन्हामध्ये सोलून घेतलेल्या चिंचांमध्ये आपण अशा पद्धतीने 40 ते 50 ग्रॅम मीठ घातलेलं आहे. आपण साधं जे घरामध्ये वापरतो ते मीठ आपण या संपूर्ण चिंचांवरती घालायचं आहे. म्हणजे ह्याच्यावरती हे मीठ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं आणि त्या चिंचा टिकण्यासाठी खूप मदत होते. अशा पद्धतीने चिंचेला संपूर्ण आपण हे मीठ चोळून घ्यायचं आहे आणि मग आपण हे उन्हामध्ये वाळवायला ठेवायचं आहे बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकतात आता आपण हे सगळं उन्हात वाळवायला ठेवणार. मीठ लावून वाळवलेली ही चिंच तुम्ही वर्षभर काय संपेपर्यंत तिला स्टोअर करून ठेवू शकतात. आता यामधून निघालेल्या चिंचोक्यांचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. आपण या चिंचोक्या आपण अशा पद्धतीने कढईमध्ये मीठ घालायचं आहे आणि ते मीठ कडकडीत तापलं की त्यामध्ये आपण हे चिंचोक्या अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये या संपूर्ण चिंचोक्या मस्तपैकी अशा खरपूस भाजल्या जातात. अशा पद्धतीने भाजलेले चिंचोके सुद्धा मार्केटला 30 ते 40 रुपये पाव अशा पद्धतीने मिळतात बरं का. तुमच्याकडे ह्या चिंचोक्या काय भावाने मिळतात असं तुम्ही मला कमेंट करून कळवलं तर सगळ्यांना याची माहिती मिळेल बरं का. तुम्ही बघू शकतात आपण ह्या खरपूस अशा भाजून घेतलेल्या चिंचोक्या बाजूला काढत आहोत. तुमच्या लक्षात येईल 30 ते 40
₹40 पाव ही चिंचुकी जर मार्केटला मिळत असेल तर आपण 40 रुपयाच्या 2 किलो चिंच आपण विकत आणलेल्या आहेत. त्या चिंचांमधलं तुम्ही बघू शकतात गणित कसं बसलं आहे ते. म्हणजे आपल्याला ₹300 किलोची जी चिंच आपण एरवी मार्केटमधून विकत घेतो सीडलेस किंवा चिंचोक्या काढलेली, ती चिंच आपल्याला इथे जवळपास फुकट मिळत आहे. त्याची सगळी किंमत आपली चिंचोक्यांमध्ये वसूल होत आहे असं तुम्हाला लक्षात येईल. आणि ही अगदीच खरोखर फुकट तुम्ही चिंच घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. तुम्ही बघू शकतात या भाजलेल्या चिंचोक्या अगदी अलगद अशा पद्धतीने त्याच्या वरचं कव्हर निघतं बरं का. बहुगुणकारी चिंचेची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्ही नक्की वाचा. भेटूया पुढील भागात यापेक्षाही मनोरंजक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.